नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र आदिवासी विभागाची जी 611 जागांसाठी भरती निघाली होती, त्यासाठी बऱ्याच उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। बरेच लोक याची परीक्षेची वाट पाहत होते। तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, तर याची परीक्षा जी आहे त्या सुरू झालेल्या आहेत। तर मित्रांनो, याची जी परीक्षा आहे ते 9 एप्रिल पासून 25 एप्रिल पर्यंत असा याचा पिरियड राहणार आहे। तर वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। अधीक्षक गृहपाल यासाठी 9 एप्रिल पासून परीक्षा सुरू झालेली आहेत। संशोधन सहाय्यक यासाठी 15 एप्रिल पासून परीक्षा सुरू होणार आहे। उपलेखापाल मुख्य लिपिक यासाठी 20 एप्रिल आणि 22 एप्रिल यामध्ये परीक्षा होणार आहे। आणि वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यासाठी 22 आणि 25 एप्रिल मध्ये परीक्षा होणार आहेत। कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याची परीक्षा 15 आणि 16 एप्रिलला होणार आहे। तसेच आदिवासी विकास निरीक्षक याची परीक्षा 16 एप्रिलला होणार आहे। तर मित्रांनो, याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे। तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन याची लिंक ओपन करून माहिती घेऊ शकता। प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे ते जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी खाली लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरती प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा, या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच यांचं या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन क्रेडेंटियल, तुम्हाला जर तुमचं प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड मराठी भाषेत हवं असेल तर या ठिकाणी मराठी या बटनावरती टिक लावायचं आहे। आणि जर इंग्लिशमध्ये हवे असेल तर इंग्लिशच्या पुढील बटनावरती टिक लावायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर खाली तुमचा पासपोर्ट टाईप करा किंवा जन्मतारीख यांनी या ठिकाणी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच DD-MM-YY, म्हणजेच या ठिकाणी समजा तुमची जन्मतारीख 5 मे 2002 असेल तर या ठिकाणी 05-05-02 या पद्धतीनं टाईप करायचं आहे। आणि त्यानंतर खाली दिलेलं कॅप्चा टाईप करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रवेशपत्र डाउनलोड करून दाखवतोय। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आहे, खाली जन्मतारीख किंवा पासवर्ड टाईप करायचा आहे, कॅप्चा जसाच तसा टाईप करून खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच मित्रांनो, या ठिकाणी तुमचं ॲडमिट कार्ड ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी उजव्या बाजूच्या कोपऱ्यात क्लिक टू प्रिंट याचं एक निळ्या अक्षराचं बटन दिसतंय, त्या बटनावरती क्लिक करून तुमचं ॲडमिट कार्ड प्रिंट करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवे असेल तर सूचना सर्व वाचून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, ॲडमिट कार्ड डाउनलोड करते वेळेस आपण मराठी निवडलं असल्यामुळे या ठिकाणी सर्व सूचना मराठीमध्ये आलेल्या आहेत। तर ज्या उमेदवारांच्या सूचना मराठी येत नाहीत तर त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की डाउनलोड करते वेळेस या ठिकाणी मराठी निवडायचं आहे। ज्या लोकांना इंग्लिशमध्ये हवे त्यांनीच इंग्लिशमध्ये निवडा, जेणेकरून या सूचना सर्व इंग्लिशमध्ये येतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।